माजी आमदार संदीप नाईकांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश. पक्षप्रवेशाआधी संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा निवडणूक पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवलेली. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशासाठी आमदार महेश लांडगेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शहरात अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशी लढाई सुरू असल्याचीही रंगली चर्चा. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना धक्का. काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश. प्रणिती शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून विनोद भोसलेंची ओळख. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश. पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरू. पुण्यातील एका राजकीय पक्षाचे शहर अध्यक्ष भाजपच्या वाटेवर. पुणे शहरातील राष्ट्रवादीचे सरचिटणीस भाजपमध्ये प्रवेश करणार. पुण्यातील 4 ते 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. मुंबई पालिकेत 1.5 लाख दुबार मतदार असल्याची माहिती. यादी पडताळणीनंतर आकडेवारीमध्ये घट झाल्याचं समोर. दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं कामही सुरू. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे बीएमसी निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार नाही. निवडणुकीसाठी अशी कोणती तरतूद नाही. राज्य निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण. पनवेलमधील मतदार यादीतील घोळावरून माजी नगरसेवकाची उच्च न्यायालयामध्ये थेट धाव. पनवेलमध्ये एका वडिलांच्या नावावरती 268 मुलांची नोंद. बनावट नोंदी आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा माजी नगरसेवक अरविंद म्हात्रेंचा आरोप. पुण्यात शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत बैठक. पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अमोल देवळेकरांच्या पक्षप्रवेशाला विरोध. रायगडमधील कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये सुनील तटकरे यांचा काहीच संबंध नाही. माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं हे स्पष्टीकरण. नवी मुंबईच्या वाशीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती पडल्या पार. नाशिकमध्ये राहुल ढिकले यांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. भाजपने 24 तासात निर्णय बदलला. नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांच्यावर. राज ठाकरे यांच्या हस्ते ताडदेवमधील शाखेचं उद्घाटन. 2019 साली ही जागा शिवसेनेने जिंकलेली. ही जागा आता कुणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं. पंतप्रधान मोदींचं आणि एप्स्टीनचं नातं नेमकं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सवाल. मीडियामध्ये आपलं अस्तित्व राहावं यासाठी प्रयत्न सुरू. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काहीही वक्तव्य करतात. बावनकुळेंची पृथ्वीराज चव्हाण आणि राऊतांवरती टीका.